नमस्कार. आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे मूग डोसा. मूग डोसा बनवण्यासाठी आपण 1 वाटी मूग घेतलेले आहेत भिजवून. जे पूर्ण अख्खे मूग असतात ते घेतले आपण 1 वाटी. 5-6 तास भिजवत ठेवले आपण. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता मिक्सरला लावून घेऊया बारीक करून घेण्यासाठी. आपण त्याच्यामध्ये अद्रकचा तुकडा, 4-5 लसूण पाकळ्या आणि थोडं नमक आपण टाकून घेणार आहे. आपण हिरवी मिरची पण टाकू शकता चवीनुसार आपल्याला आवडत असेल तर. सर्व आता मिक्सरला लावून घ्यायचे. मिक्सरला आपण लावून घेतलंय. अशा पद्धतीने आपल्याला बारीकसर असं मिश्रण तयार करायचं आहे. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तांदूळ पण घेऊ शकता, कोणते पण तांदूळ यूज करू शकता, पण मी तांदूळ स्किप केले. फक्त मुंगाचे पण डोसे खूप असे छान लागतात. अशा पद्धतीने बॅटर आपलं व्हायला पाहिजे. हे बघा. आता बॅटर आपण थोडं साईडला ठेवूया. तोपर्यंत आपण बनवून घेऊया डोश्यासोबत खाण्यासाठी चटणी. आपण तेल टाकून घेतलं आहे कढईमध्ये. उडद डाळ घेतली, धुतलेली उडद डाळ, जी काळी डाळ असते ना ती धुतलेली आहे. ती 2 चम्मच आपण अशी घेतले. मीडियम गॅसवरती ठेवून आपल्याला डाळ सर्व भाजून घ्यायची. डाळीचा कलर बदलेपर्यंत आपल्याला मीडियम गॅसवरती सर्व करून घ्यायचं आहे. 7-8 लसूण पाकळ्या टाकून घेतले. हिरवी मिरची, आपण लाल मिरची पण यूज करू शकता. दोन टोमॅटो कापून घेतलेत. टोमॅटो टाकून घ्यायचे. सर्व आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे. असं चवीपुरतं नमक, डाळीचा असा कलर मस्त असा चेंज झाला आपला. असं डाळीला कलर येईपर्यंत असं आपल्याला भाजून घ्यायचे. त्याच्यामुळे काय होईल, चटणी आपली चव लागेल. आता आपल्याला सर्व झालेलं आहे तयार. आपण मिक्सरला लावून घेऊया. मिक्सरला आपण लावून घेतली चटणी. छान असा कलर आलेला आहे चटणीला. अशा पद्धतीने नक्की चटणी ट्राय करा. खूप छान असं खायला लागते. एका वाटीमध्ये काढून घेऊया आणि चटणीला आपण तडका देऊन घेऊया. तडका देण्यासाठी आपण गॅसवरती कढई ठेवून घेऊया. थोडंसं तेल, मोहरी टाकून घेऊया, थोडं जिरं आणि 4-5 कढीपत्त्याचे पान. छान असं तळतळल्यानंतर, मोहरी आणि जिरं असं तळतळल्यानंतर आपण टाकून घेऊया वाटीमध्ये. अशा प्रकारे आपली चटणी तयार आहे. आता बॅटर आपण तयार करून ठेवलेलं होतं. आता आपण याचे डोसे बनवून घेऊया. आपल्याला कसं बॅटर तयार लागतं हे बघा. असं व्हायला पाहिजे. जर थोडं घट्ट वगैरे झालं असेल थोडं पाणी वगैरे टाकून आपण करू शकतो. आता आपण डोसा तवा ठेवून घेतला आहे. थोडंसं तेल लावून घेतलं सर्व बाजूला. बॅटर असं टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे डोसा बनवायचा आहे. खाण्यासाठी खूप असा छान लागतो आणि प्रोटीन आहे. आपण सकाळी पण नाश्त्याला खाऊ शकतो आणि संध्याकाळी पण आपण खाऊ शकतो, इव्हिनिंगला पण.
खूप चव असा लागतो आणि लगेच झटपट बनणार रेसिपी आहे. फक्त आपल्याला जे मूग आहेत ते भिजत ठेवावं लागतात, नंतर लगेच पटापट तयार होतं. हे बघा, फास्ट गॅसवरती आपण केलं आहे. फास्ट केव्हा पण डोसा करताना गॅस हा फास्ट ठेवायचा. डोसा असा आपला तयार आहे. बाकीचे पण डोसे आपण असेच बनवून घेणार आहे. आणि डोसा आपण साधा पण बनवू शकतो. त्याच्यानंतर आपण थोडा बारीक असा कापलेला कांदा, हिरवी मिरची थोडीशी बारीकशी कापलेले टाकून आपण खूप असं खायला छान लागतो. याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो. कॅरेट वगैरे असलं आपल्याजवळ तर आपण ते पण टाकू शकतो. खूप छान असं लागतं. आपल्या आवडीनुसार आपण ॲड करू शकतो. आता मी बारीक कापलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकून घेतले. अशा दोन्ही पद्धतीने मी तुम्हाला डोसा बनवून दाखवले. साधा पण बनवला आहे आणि कांदा मिरची टाकून पण. अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. चटणी पण खायला खूप छान अशी लागते आणि डोसा पण खूप छान असं चवीला लागतो आणि प्रोटीनयुक्त पण आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला आम्ही देत राहू आणि तुम्ही नक्की सबस्क्राईब, शेअर करा.